बाकी मानला का नाही कंदील आबूजी तुमच्या दिमागाला तोड नाही बा. हो ना शांताराम भाऊ सारखे तुम्ही. मध्ये सांगा बरं टोपी घातली ना आता आपल्या वावरातनी पुरं मजुरी घेऊन आले. बिलकुल मानलं बा तुम्हाला. शांताराम कुठं काय काढला कंदील आबूजी जुनं खोळ आहे ना. मग त्याच्या दिमागाला जोड आहे का कोणाचा. मग त्याची बरोबर कोणीच नाही करू शकत आपल्या गावातनी. मग आता पहा बरं दिली का बरोबर दिली गुत्ती. मग काही न समजता तर म्हणलं काय आता चहा घ्या आणला वाटते नाही. मग काय खाण्यापिण्यानं काय कमी होऊन राहिलं. मी चला बा आता कसं चहा मी म्हणलं बा आपल्या वावरात नाही आले. हो तरी आपण तर चहा पाजणार होतो तुम्हाला. मी एक कॅटली भरून आणली आपलं. हो मस्त कसं टेन्शन नाही राहत. बिलकुल तुमचा स्टॅमिना वाढते. आता बरोबर आपलं सोयाबीन सोंग सुरू. तर म्हणलं जेवायच्या मग भाकरी आणल्या वाटते तुम्ही का भाकरीचं कसं काय करता. अरे या कधी तुम्ही काय म्हणे आम्हाला जेवण देतो म्हणे बा भाजी बनवतो म्हणे मी नसून तसं मोठमोठ्या गोष्टी केल्या. आता काय भाकरी म्हणता का तुम्ही आता. मला वाटलं बा काय सांगता येत नाही आणल्या गेल्या का तर बरं नसून आणल्या तरी काही हरकत नाही. आपला काही विषय नाही. हो सेटिंग पूर्ण लावलेली आहे. थैली आणली मी काजू करीचं सगळं सामान आहे मसाला आहे ते. फक्त आपल्याला पातोडी बाटी आपल्या जे पोळ्या आहेत हो मी थोड्या वेळानं समजा घरचे फोन करतो घेऊन येतो. दुपारपर्यंत आपलं समजा अर्ध सोंगणं होईल तुमचं इकडे जेवणाचं तयार होऊन जाईल. पण आपण बनवता कुठं म्हणलं कोणत्या झाडाखाली चूल मांडा आणि ते कसं काय जेवण चालले नाही आता इथं तिथं केल्यापेक्षा कसं हवा आहे त्यांनी. हो त्याच्यानं मग ते चूल काही पेटणार नाही तर आपलं देवताच्या खोपडीत करला रे. हो त्या खोपडीत आहे ना गॅस गीस सगळं भांडी कुंडी हे ते गंज घेईन. मग तिथंच जातो तिथंच करतो. हो आहे ना सगळं सामान आहे बाबा आहे तिथं भाजीपाला काढणं सुरू आहे. हो सांगून द्या तिथं भाजीपाला लागला भाजीपाला घ्या. हो बनवून टाका मस्त भाजी तिथं काही हरकत नाही. तर मग काय आहे आपलं 12 वाजे लोक तुम्हाला बिलकुल हे बा टनाटन भाजी किची बनवून ठेवतो आणि भाकरी किती बोलावं की ओके काम. हो फक्त आता तुम्ही रप दोन्ही एकर आपलं आजच्या निपटलं पाहिजे. विशेष म्हणजे आजच्या आपल्याला काळाचा बी प्लॅन आहे आपला. हो म्हणजे आजच काढताय का. अरे बाबा अजून हात नाही ना वावरात नाही राजा काही येईन मशीन कसं काय तर सेटिंग लावा तुम्ही. तू काय काळजी करू राहिला मग काय आता मुंगशीर आमचं आता 3 वाजता येणार आहे मशीन. हो त्याचं कारण झालं 2 घंटे ती की आपल्या वावरात 5-6 वाजता झालं का. बिलकुल हे बा म्हणजे काहीच काळजी नका करू म्हणसात आम्ही मदत करतो तुम्हाला. हो मशीन आपण रात झाली 11 वाजले तरी आपण मशीन आज तुम्हाला काढूनच देतो. बिलकुल आज ओके म्हणजे ओकेच झालं. मग आता तुम्हाला 100 रुपये वाढीव दिले मी 31 रुपये बॅग दिली आणि आपलं पार्टीचंही दिलं समजा काही विषय नाही राहिला. चहा पाणी आहे अजून काही पाण्याच्या कॅना आणल्या 2. अजून काही सोय पाहिजे का. नाही काही सोय नाही पाहिजे फक्त तुम्ही मशीनवाले एक फोन करा म्हणजे मग ते सटकला नाही पाहिजे. त्याला म्हणा मग आमचं झालं की इकडे येतो म्हणत जरा उशीर झाला तरी रातच्यानं आमची माणसं मदत करतील म्हणा. मला ते आहे ना डोक्यातच आहे मग आता त्याला बी जेवायला बोलावतं झुम राहिले. हो त्याला मग इथं जेवल्यापेक्षा ये बा खोपडीत मस्त काजूकरी आहे. कसे ड्रायव्हर लोक बी कव्हर करावं लागते ना. मी आता फोन करतो त्याला म्हणजे मग कसं दुसरीकडे जाणार नाही ते. आता फोन लावतो. बाबा बुडं म्हणा हात जोडा नाही का. हो ना सगळे सेटिंग लावले वाटते आजच्या आजच घरी घेऊन जाते वाटते सोयाबीन. बरं करा बा फोन करा लवकर ते चहा द्या आम्हाला ते. गाय रे बा भाण्या गाय बरते पटपट. हो भानू गाऊन घे देऊन द्या एक कप. मी फोन लावतो आपल्या याले झुमऱ्याले. अरे बस ते डिझेल टाकून घे म्हटलं मारुतीच्या वावरात आपल्याला 1-1.5 वाजता जायचं आहे तिथं. कारण की कसं 3 वाजेपर्यंत गंजी लागून जाते म्हणते त्याची पूर्ण. म्हणजे जे पहिले आहे 4 एकराची कालची नाची 2 एकराची बाया गेल्या म्हणते. तर लवकरात लवकर करून कसं 6 वाजेला वापस येणं होते आपलं. माणसाला फोन केला मी ते येऊन राहिले समजा 1:30 वाजता. फोन आहे कधीला पाहिजे. हॅलो बोला कधीला म्हणजे काय म्हणता. झुंबल मी काय म्हणत होतो आपलं मुंगशिरामच्या वावरात किती वाजता येऊन राहिले मशीन. मग 1:30 वाजता येते 1:30 वाजता. हो का काय म्हणता. बरं ठीक आहे मग. हो बरं झालं लवकर. हो तर मी काय म्हणत होतो तुम्ही मग ते काळासाठी मशीन घेऊन येसान का नाही. तर मग समजा 4 वाजे 5 वाजेला होई नसते नाही का. म्हणलं आपली होऊन जाते मग गंजी तोपर्यंत. आता माणसं कामाला लागले तर सुरू झाल्या पातीतनी 1-1-5 झाली द्यायची. बस आता कसं आपलं 2 एकर वावर आहे मग देता म्हणलं आजच काढून गंजी आपली. काय बोलू राहिले शांताराम होतं म्हणजे त्याच्या वावरात आहे उदळवाले ते तुमच्या वावरात कोण आहे मग. नाही ते कॅन्सल झालं. शांतारामचं अजून 8 दिवस येत नाही म्हणते ओला आहे त्याचं सोयाबीन. हो आता पहिले आपलं लावलं त्याने उदळवाला आहे ना तर पातीत बसले ते आता समजा 2 वाजे लोक सोंग होऊन जाते. ते त्याचं झालं की आपल्याकडे मशीन घेऊन ये मग मुंगशिरामचं झालं की. बाबा म्हणजे शांताराम होतं नाही का. हो आम्ही तिकडे चाललो होतो इकडे झालं की असं बरं ठीक आहे मग ठीक आहे येऊन जाईल आम्ही. आमचं समजा 5 वाजता येतं 5. या ना झाकटे पडली तरी काही काळजी करू नका. माणसं आहे आपल्याजवळ उदळवाले ती मदत करते तुम्हाला. हो आज कोणत्या हालतीत नाही. हो 10 वाजो का 12 वाजो हो काढून द्या म्हणजे द्या. काय आम्हाला काय काढणं आहे ना. हो माणसं आहे का बघ आमचे कसे संध्याकाळ लोक येते मग नंतर तुमची माणसं आहे का. हो ఇంకా उदळवाले आहेत ना. हो आहे ना रे बा आहे म्हणते ना. हो सगळे जण बिलकुल येतो म्हणते आम्ही. काही विषय नाही. हो रातच्या नाही काढून दिलं चालते. हे झालं की मग आपलं उशिरा द्या काढून. बरोबर ठीक आहे ना मग आपण पहिले हे काढू मग घरी येऊ जरासं नाश्ता पाणी करू अजून चालले जाऊ. हो काही हरकत नाही चालते मग. हो ठीक आहे. बरं तर एक सांगायचं होतं म्हणलं जेवण करायला ये ना म्हणलं तू. हो कसं आहे आपल्या देवदाच्या खोपडीतनी काजूकरी ठेवलेली आहे. हो मात्र रुपये समजा सगळ्या उदळ्यावाल्यासाठी. तर म्हणलं ये तू बी. हो तू का फरक आहे. तसं हो का म्हणजे उदळवायला जेवण आहे का. बरं मस्त आहे मग तर पार्टी वाटते. बरं ठीक आहे मग येतो किती वाजता येऊ मग. ये ना 12-12:30 बसतो मी जेवाले. हो 1 वाजेपर्यंत ये लवकर ये. बरं मग तर फारच चांगलं राजा. हो ठीक आहे मग हो येतो मी काही हरकत नाही. बरं मग एक काम करतो तू येता आपल्या घरचे पोते तळवं त्याच्यानंतर दाबण सुतया आणि पातोडी बाटी केली असेल समजा पोळ्या तेवढ्या घेऊन येतो सगळ्या आपल्या 10-15 लोकांच्या. असं आहे सांगितलं टाकी आहे. हो 1 प्लेट जेवण राहील दुनिया भरायचे कामं. बरं आणतो हो काही हरकत नाही. मी निघतो 12:30-1 वाजता. हो ठीक आहे. जमला तर नाही का घरी जायचं काम नाही. बरं ये मग आता सगळं सामान घेऊन येतो म्हणला. ठीक आहे ठेवतो फोन मग 2 कॅना घेऊन येतो एकावरच्या पैसे मी देऊन दे ना. म्हणजे कसं मजूर आले असं हे नको टेन्शन नको. ये लवकर. झाले का बसले का कुठे सगळे आपापल्या पातीत. चल मग आता आम्ही येतो पाणी पिऊन घेतले की हो टेन्शनचं काम नाही. आपल्याला कसं कमीत कमी 4 वाजे लोक झालं पाहिजे. आजच्या आज गंजी काढून मोकळे करायचं यायचं संध्याकाळच्या पायरी. आपण इथून उठायचं घरी चला ना मग लागा ना फटाफट आम्ही चला पटकन चला. आज म्हणलं आपल्या माणसाचं काम आहे. हो कंदिलाबाजीचं सर्व गिरवा अजिबात पडू द्यायचा नाही काय. हो अजून आपण शेवटून 50 अजून वाढून मागू. काही टेन्शन नाही घ्यायचं. हो चल.
चला रे चल दे ठेवला चल जरा बरोबर चल द्या घ्या लवकर लवकर. कधीला म्हणजे कुकडे म्हणले थैली गेली काय आहे काय हा काय गडबड आहे काय रे का मोठं कठीण काम झालं बे या उदरेवाल्याचं मोठं कठीण. उदरेवाल्याचं काय ते तर शांतारामच्या वावरात आहे ना शांतारामच्या वावरात गेलेत ते आज पहिला दिवस आहे म्हणते तिकडे चाललो म्हणे आम्ही असं म्हणे बस सकाळी कॅन्सल झालं ते सर्व बोलवलं का वावर शांतारामचं काय ते सांगणार आहेत लोक बी शेवटी म्हणे बा आता काय करा मी म्हटलं बा रिकामी राहिल्यापेक्षा मावारात या आता मावारात नाही सुरू केलं त्यानं आता पण त्याच्याले का ते भाकरी आहे की नाही निंबाला अटकल्या त्यानं खाली होत्या जराशा कुत्र्यानं उडी मारली सर भाकरी म्हणले का घेऊन पाहिलं कुत्रं मग आता आम्ही आलं काय करावं आम्हाला काही काळजी करू नका घरी गेलो आणि सगळं सामान सुमान आणलं काजूकरी करावं म्हणलं बा कसं तुरी डाळ मस्त काजू गिजू मसाला हे ते सगळं आणलं मी आता म्हणलं कुठं करावं तर म्हणलं तुझी खोपडी आहे गड्या गंज गिंज कुठं पाहायचं काम नाही चमचा आहे सगळं सगळं ओके गॅस सहित तर म्हणलं मग इथं तेवढं करतं का तू हां म्हणजे कसं 7-8 लोक आहेत ते आम्ही दोघं तू पकड एक समजा एखादा समजा अजून 1-2 15 लोकांची भाजी बोलून टाक आता मला कामी लावता मग हा अरे बा तुम्ही करा ते सगळं सामान सुमान आहे इथं भांडे कुंडे पण म्हणलं मला काम आहेत हो ते भाजीपाला काढणारे हे ते मला ते हराशवर पाठवा लागते मग माग लोचे किती आहेत का एखाद्या वक्ती कदर करत जाय बे कोणाची हा होते का पाय बरं ते सोयाबीन सोंगणारे येले होय का काय होय पुरा असा आंघोळ करू राहिले ते घामानं मग इतका आले का गरमी ऊन आणि काय बा पाणी हा तेवढं आता काय केलं तर बिघडत होतं हा तेवढंच पुण्य लागत होतं मग तुम्ही करा ना बाबा तुम्हाला काय काम आहे तुम्ही करा इथं ते उदळ्यावाले आहेत ना मग करतात ना त्याचं काम ते तुम्ही बनवत बसा ना इथं बाबा एखादा माहित नाही का तुले सगळे मजूर चांगले असते एखादा कुच्चर असते काश्यान बबने माहित नाही का कुच्चर वानाची दोघं सर्वा ठेवते त्याची मागं हा म्हणून म्हणलं कसं उदळ्याचं गदर नाही झालं पाहिजे म्हणून मागे राहा लागते मला काय मावा बरं ठीक आहे हो करतो मी काय करावं लागते 15 लोकांची भाजी काजू करी बरं भाकरी गिकरी मग काय तेवढं जाऊ दे म्हणलं अकर खायचा बुडी घरीच आहे हो स्वयंपाक चालू होता मी आणलाय बस शिल्लक पोळ्या बनवून टाक हो आपलं पातळी बाटी हो चांगल्या पतल्या लंब्या पोळ्या बिलकुल अशा ते घेऊन येतो थोड्या वेळात जाऊन जाय तिकडे हा हो तेवढं फक्त भाजीचं पाहतो बरं करतो मी थैली ठेवून द्या इथं आणि जा तुम्ही वावरात आता निपटला आता नाही का हो दिवस लागला कामी आपल्या आता भाकरी आणला दुपारी जाय तिकडे बरं घे मग थैली आणून अंदर ठेवून दे तुम्ही हो करणं सुरू करून दे मग काय शांताराम भाऊ वावरात गेलते ना तुम्ही ते काय उदळ आहे म्हणे सोयाबीन सोंगणं कायच करा हे उदळाले म्हणून हात जोडा मग ओलं आहे म्हणे ती हा डाबरीतलं जरासं आपलं ओलं होतं हा मग तेवढ्याला का ओलं म्हणत असते का मला राहू द्या ना बा ते नाही म्हणे ते मग एखादा माणूस करावं लागते नसन तसं काशाने हे ते अतिशयाने पुट्टी ते शेवटी आता कॅन्सल केलं कंदील बुड्याच्या वावरात बसले ते आता काय म्हणा मग शेवटी घरी आलो मग आता 2 दिवसचं बोनं वाया गेलं बाय हो 2 खेप नारळ फोडलेले वाया गेले म्हणजे तिकडे बसलेत ते नाही असं मग आता माझा नंबर येईन का नाही म्हणलं का मले बसून चाटले का जी काही भरोसा नाही पाहिजे मग काय आता उद्या देतो म्हणे बा कसं असो उद्या देतो म्हणे काढून आता आजचं उद्यावर गेलं आता उद्या काय होते आणि काय नाही समजायला मार्ग नाही मी बी पस्तावलो ना फालतू मी 2000 रुपये ॲडव्हान्स दिला हो आता गुंपा मावशीचं रस्तं का नाही हो आतापर्यंत माया बी आलं असतं जवळपा मग आता मुंगशीराम भाऊचं झालं आता उद्या आता लाईने पाटला जाय म्हणते ना पण ते असं वाटते का जाऊ द्या बा याला देऊन टाका पहिला नंबर म्हणे म्हणून हो ना मी पस्तावलो ना आता 1000 रुपये दिले मी पहा मग आता उद्या घ्या तुमचं काढून तुमचं झालं की लक्ष म्हणतात मग माया काढ लागेल मला हो फक्त चाट नाही दिली पाहिजे उद्या द्यायना आता ना त्याचाच तर भरोसा नाही उद्या नवरात्र आहे तर अजून काही त्याने तिसरा पाय नाही काढला पाहिजे मला तर वाटते हार्वेस्टरवाल्याला फोन लावून पाहू नाही का हो कसं हाताशी करून घ्या हो म्हणजे नक्की जर नसलं यायचं तर बिलकुल त्यालाच बोलावून घ्या नाही का पहा ना फोन करून आज म्हणलं म्हणजे 2 दिवसानं तरी येईन मग कमीत कमी यानं जर चाटा गेल्या तर हां हो लावा फोन लावून घ्या सेटिंग लावून द्या रास लागते ना तयारीत नाही फक्त सध्या कसं मध्ये बोलतो त्याला हो याचा आहे उद्या येता का बा असं तसं हो संध्याकाळी क्लिअर सांगतो म्हणतो नाही का म्हणजे यायचं काय होते तर हो पाहतो लावून मग काय म्हणते म्हणा कंदीला म्हणजे बोला काय म्हणता कुठं आहे रे मुश्राम कुठं आहे म्हणलं काही नाही बा वाट पाहून राहिलो मशीनची 1:30 वाजता येतो म्हणे अजून आले नाहीतले कायचे हो वाटच पाहून राहिलो होतो आली ना मशीन आली ना मग काय तिथं आपल्या देवदाच्या वावरापाशी आहे उभी हो इथं आता खोपडीत मी कसं आपण भाजी ठेवलेली आहे हो काजूकरी हो ये म्हणलं जेवण करायले हा तास वावरात येऊ राहिली मशीन ते झुमऱ्या इथंच आहे अरे तिकडे काय बसलं जेवायला ते मला म्हणे थांबा इथं नसं आहे तसं आहे बरं तिथं आहे का ते ये तू ये ना मग काय तर कसं सगळे बरं मग आपण हा हो ये लवकर ये बरोबर आहे आता त्याची गंजी काढून घेईन आता कंदील बुडा आपली झाली की नाही का हो म्हणून त्या झुमरेला जेवायला बोलावलं असं हो बुडा कसा हुशार आहे ना हो बरं येतो मी बी येतो हो आता मायकून काय काढते काय सांगा हो येतो बापा का भाजी हो मस्त नाही रे जमली का भाजी काशीनाथ भाजी रे जमली का काय पाहा लागते देवदास भाऊच्या आजची होय ना सांगा आता देवदास भाऊ भाजी केली ते गायब झाले सांगा कुठे गेले ते आहे ना ठेवली त्याची भाजी ठेवली हो कसा निस्वार्थी माणूस आहे बिचारा करून गेली भाजी आणि चालला गेला तिकडे असं आहे ते माणूस ते तर आहेच म्हणा त्याचं तर कोणी आता हातच नाही पकडू शकत पण तुम्ही बी लय दिलदारपणा केला ना भाजीन गिजीन हिन ते समजा काही आवश्यकता नव्हती ना कायची दिलदार काय काय बघा ते बा उदळावाला खुश करायसाठी दिली नाही का कधी म्हणजे 100% काय रे का असं असते का अशासाठी दिली का मी अभि रे का म्हणलं यायच्या भाकरी हा कुत्र्याने नेल्या म्हणलं म्हणून आम्ही रे का म्हणलं बा चला असं करा हा म्हणून भाजी केली का काही आपलं बोलतले का काय बोललं बा काय सांगा बा असं बरोबर काय उद्या मग आता पाहतो बा बोललं बरोबर पाहिजे म्हणलं उद्या तरी शांताराम भाऊचं लय चिडेला बरं ते
ना आपण आता बोल असल्यावर काय करू गड्या सांग बरं झुंबर आपल्याला वाटतं का नाही करावं द्यायचं मग हो ना होईन ना आता त्याचं बी उद्या आपण करत होतो म्हणा पण उद्याच येईल काय होते काय माहिती हो ना झाबरूचा फोन आला का तुले मला आला होता बा या म्हणे शिवलाल भाऊचा आला होता आता दुर्गा मातेची आपल्याला कसं मूर्ती आणायची आहे यवतमाळून म्हणे या म्हणे ट्रॅक्टर घेऊन आपलं सरपंचाचं मग आता तुम्ही काय झाले मग तुमचं उतरलं का उद्या शेतात बोल चाटणे सर बा नाही तेच म्हणून राहिलं म्हणून त्याला म्हणलं आम्ही काही येत नाही बा असं झालं ते आपण नाहीच म्हणलं काय बा कशा नाहीच म्हणलं का नाही झुमऱ्या चबऱ्यावाना जायना जाईन ना शांताराम भाऊ अरे बाबा तुम्ही सांगितलं नाव द्यायला कळक धड शिवलाल भाऊ येत नाही म्हणून उद्या मग उद्या काय चाललो आपण आपलं शांताराम भाऊचं आपल्याला पहिले उदळ करावं लागते मग आताच तर पैसे कमावा सीझन आहे बसले आपले तिकडे हिंड जाते ते आणते मारती गिरती गेलेला आहे काही विषय नाही करा जेवण सुरू करून द्या बरं करा मग आता सुरू जेवण आता म्हणजे आपलं मुशिराम ते काढणं झालं की मला फोन करतो मग आता आमचं तोपर्यंत गंजी लागून जाते काय झुंबर फोन करतो म्हणलं तेवढा आता अजून यायची तर सुरू व्हायची आहे 5 वाजता 6 वाजता आम्हाला करा पहिले जेवण करा लागली म्हणला गंजी लागली आपली ते मुशिराम भाऊला फोन करा त्याला म्हणा आला का म्हणा तुमचं होत हा नाही तर तुम्ही चालले जा तिथं काय पोझिशन पाहिले ना फोन लावून राहिलो पण ते मशीनच्या कसं आवाज नसं येऊन राहिला त्याला फोनच नाही उचलून राहिला ते तर मी काय करतो मी जातो तिथं तुम्ही तोपर्यंत राहिले सुईले कवटी जमा करा आणि पद्धतशीर लावून घ्या इथं तळ वगैरे वाचरून घ्या मस्त आली मशीन की आपलं रप काढणं सुरू आम्ही आता किती वाजता आता त्याचं जर लवकर झालं तर होईल बा नाही तर मग कसं आपल्याला संध्याकाळी उशिरा यायला लागेल मग येऊ ना उशिरा येऊ ना त्याचं काय असते मग येऊ आपण 7 वाजता हो पण 7 वाजता म्हणता तुम्ही पण काही आम्हाला थोडंसं काही वाढीव देता बा काही आता वाढीव काय असते दिलं ना 31 रुपये दिले तुम्हाला जेवण दिलं सर्व दिलं आता काय राहिलं आता काय नाही रे मामापाशी ना बाकीच्या काय देता हो आम्हाला दोघाले हो कमीत कमी समजा 200 देऊन देता आम्हाला नाही तर मग आता तुम्हाला हे सोयाबीन काढाले नेणं आणणं पुलावर नेऊ लागतो आम्ही तुम्हाला मग सगळं काम करू लागतो ना असं जाऊ दे नाही का 200 देऊन द्या दोघाले बरं ठीक आहे म्हणलं पण कोणाला सांगू नका म्हणलं अजून फालतू तुमचं लोचा 200 तुम्हाला अलगमध्ये देऊन देईन मी ठीक आहे पण ते लवकर द्या म्हणलं संध्याकाळी काम पडले पाहिजे लवकर देसान तर आता असं आता द्या तुम्ही राजा बिजाच कावले दिसतं मध्ये बरं देऊन द्या तुम्ही गुपचूपमध्ये आता मग कसं डबल गोष्ट काढू नका फक्त रातच्या माझ्या सोयाबीन काढून द्यायचं म्हणलं पुलावर नेऊन द्यायचं पुरं ना तुम्ही काळजी करत जाऊ मग बिलकुल पा सर्वांनी पुढे दिला राजा तुमच्या वरात आम्ही नाही एखाद्या वरात असतं किती दांगड करतो आम्ही जा आता तुम्ही लवकर ते मुंगशिराम भोले म्हणा लवकर ट्रॅक्टर घेऊन इकडे म्हणा झुमऱ्याला सांगा जा आम्ही राहिलं सुला आणून घेतो ठीक आहे पहिले 200 काढा ना देऊनच राहिलो ना थांबा 1 मिनिट भरले भाऊ संकेत किती भरले म्हणलं सगळे आता पोते मोजले सगळे बोलले ना 2 रुपये सांगू राहिलो तुम्हाला 52 पोटे भरले आणि 1 कट्टा आहे अर्ध हो म्हणजे 52 पोटे अर्ध कट्ट आता एवढं सांगत असते का 50 सांगतो बरोबर हो काही मोजत नाही ते हो लाईने पाटील आणि ते लोक गेले तिकडे पाणी प्यायले आले की सांगून देतो 50 पोते भरले म्हणा मी म्हणेन किती भरले रे भाऊ 50 सांगून देतो तुम्ही ते सांगू राहिले म्हणजे खोटं बोलायचं 52 पोटे सांगतो मी अर्ध कट्ट अरे घटते ना ते आबे का म्हणलं घटत असते ना उन्हीनं घटत नाही का मग ते मग 50च भरते ना आपले मग 50च सांगतो आपण हाय तेवढं सांगतो आपण खोटं नाही बोलत आज करा अबे 50 सांगणं सोकते ना तेवढे तुला का समजत नाही ना ती म्हणलं आले ते झाले का मग आता मोजणं झाले किती भरले मग ते पोते का रे संकेत मोजले का पोते हो 52 पोटे भरले आणि अर्ध कट्ट 52 पोटे अर्ध कट्ट बरं जाऊ दे तिकडे 50 पकडून टाकू आपण जाऊ दे 2 सोडून देऊ हो तेवढे सोक्तीस लागायचे चला कंदीला बाजी आता तुमचं काढून घेऊ मग आता पण कसं थोडं थांबा लागेल आपल्याला आता मशीन लावून देऊ आपण लोक म्हणते की आम्ही घरून येतो म्हणते त्यानंतर मग संध्याकाळी तुमचं काढून टाकू मग 7 वाजता चालली वापस चालते ना मग चालते काही हरकत नाही हो चला मग घराकडे जाऊ आणि मग तिकडून कसं नाश्ता पाणी करून येतात लोक आपले उदळ्यावाले आहे तुमची माणसं आहे चालते मग बघा हो चला ते ट्रॅक्टर लावून देऊ आपण तुमच्या वरापाशी हो तळ वगैरे आहे ना तिथं सगळं तळ वगैरे बिलकुल सगळं ओके आहे डाले गेले सगळं काहीच टेन्शन नाही चला तुम्ही लावा सपा केलेल्या जागा चला तुम्हाला झाले तर 50 पोती किती होते बॅगा म्हणलं नाही आपलं मुंगशिराम भाऊ किती होते 6 बॅगा होते बा आपल्याला हो 6 बॅगेत समजा हो 52 पोती झाले समजा तसं म्हणजे समजा 8चा आवरे झाला नाही सैना 48 समजा तरी बी 2 शिल्लक नाही हो 8चा जास्त आला तुम्हाला हो मस्त आहे राजा चला मग आता कंदीला बाजी हो लावून देऊ तुमच्यावर बरं मुंगशिराम आता हे तू माल हे आहे कुठे नेतं मग घरी नेतं का कुठे पुलावर घालतं तर पुलावर मग काय तर हो तिथं आपलं झाकून झुकून ठेवतो रातच्या ना सकाळी आपलं मग कसं मोकळं केलं की असं वाहून जाते मग 1-2 दिवसात हो इथंच नाही तुम्ही पटपट कट्टे भरले की चाललं आपलं डिगी बरं ठीक आहे मग हो माय बी मग तुझ्या ट्रॅक्टरनं समजा हो मारत राहता तिकडे गेले हो तूच नेतो मग तेवढं नेऊ लागतो मी तुझे पोते हो काही हरकत नाही भाडं देतो फक्त हो काही हरकत नाही चला मग हो चला आपल्या वराकडे चला काढा ट्रॅक्टर काढा चला झुंबर काय म्हणते काढलं मग मारत राहायचं आज काढणं होतं वाटते ना काय तर बाबा भारतीय झालं नव्हतं तिकडे बशी नेली कधी लाभाची यायची मग काय तर ते उदळ्यावाले म्हणजे आम्ही तुम्हाला काढून बरोबर तुमचे माणसं आमचे माणसं म्हणून मी कसं डिझेल न्यासाठी आलो होतो घरी हो पण आलो तुम्हाला कसं भेटतं मत होतं हो एक जरा माहिती द्यायची होती म्हणजे मारत्याचं बी झालं ना आता कंदील बुड्याच्यात मशीनही लागून राहिली बापाला का मस्त नंबर मारला राजा कंदील बुड्यानं बरं काय कोणती बातमी कोणती आहे म्हणलं काय माहिती काय देऊन राहिला ते कसं होता कधी लाभाची नाही का हो त्याने उदळ्यावाल्याला दिलं जेवण हो देवदास भोजा खोपडीत आता मला बोलावलं होतं तर तिथं बोलता विषय निघाला की बा उद्या दुर्गादेवी आणायला जावं लागते सरपंच ट्रॅक्टर घेऊन हो झाबऱ्या तिथं घेतली म्हणते आता फक्त आणायला जायचं आहे म्हणून म्हणलं उद्या कसं तुमचं सोंगणं आहे नाही आहे हो याची काही मला शाश्वती वाटून नाही राहिली म्हणून म्हणलं तुम्ही तयारीत राहा त्याला जरा कसं काय आहे विचारून घ्या क्लिअर म्हणजे कंदील बुड्यानं जेवणही दिलं त्याला नाही हो बरोबर आहे पूर्ण हे पा प्लॅनिंगनंच काम केलं त्यानं हो मला म्हणजे चाट देणंच होती त्याले हो भाजी गिजी त्यानं काहीतरी कबूल केलं संध्याकाळ कंदिल्यानं म्हणून हे पुरा लाट तिकडे गेला ती हो वलाय करत बोमलले आणि चालले गेले तिकडे हो बरोबर असं आहे ते नाही का बरोबर ठीक आहे ना म्हणा बाबा पाण्याची काय चहा जेवण सगळं बिलकुल कबूल करेल होतं त्यानं पूर्ण सेटिंग होती त्याच्या अगोदरल्या दिवसपासून मग काय तुम्हाला टिपर दिली त्यानं उद्या टिपर देणार ते तुम्हाला 100% 3रा भाग काढतेच ते
असं म्हणजे टिपारी मला देणार होते नाही का? थांबा ना म्हणा, मी देतो म्हणून तुम्हाला टिपारी आता. हो आता ते हार्वेस्टरवाल्याला फोन करतो, मग मी सिटिंग लावली तिकडे. मला माहित होतं नाही उद्या काय काम करतील म्हणून. बस 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 बस, तसं करा तुम्ही. हो त्याला काय करा, फोन करा. हो बरं येऊन जा बरं, कोण की याचं 100% सांगतो, हे चालले म्हणजे चालले. पाहतोच ना किती लबाड बोलते ते. मी हार्वेस्टरवाला हातीच ठेवतो. यायला विचारून पाहतो, घरी आलेले आहेत ना ते. घरी घरी आले ते. हो ते तर हो म्हणतेच हो तुम्हाला, शेवटलं होच म्हणते ते, पण येत नाही ते वावरात. पाहिजे तुम्ही लक्ष्मणचं काढत एक टाईमले, पण तुमचं नाही ते. म्हणून म्हणलं तुम्ही हार्वेस्टरवाल्याला पक्का फोन करून टाका, उद्या ये म्हणून. बस आता हार्वेस्टरवाल्याला म्हणतो पक्का बिलकुल उद्या सकाळी 7 वाजता येऊन जा म्हणतो तू. हो यायनं हे वावरात आली बी तरी यायला हकालून दे तुम्ही आता. पाहू ना याची गंमत काय आहे दादा. हॅलो, हां हां बोला, कोण बोलता? मीच बोलतो म्हणलं, घनगणे, शांताराम घनगणे. दुपारी फोन लावला होता ना मी तुम्हाला. हो तर ते उद्या सोयाबीन सोंगाचं. तर म्हटलं येता का मग उद्या? आहे का, नक्की आहे का मग तुमचं? आता तुम्ही म्हणे ते उदळ्यावाले आणि हे ते, म्हणजे कसं नक्की आहे का नाही सांगा, नाही तर मग कसं गावातली मशीन सांगसा आणि हे तीन मला वापस जायची पाहिजे ना. हो उदळ्यावाले हे पाय चाटा देऊ राहिलेत ना ते. का आता समजलं उद्या नवरात्र आहे का नाही. हो आता ते चालले मूर्ती आणण्यासाठी, तर त्याच्यानं ते काही उद्या 100% येणे नाही. म्हणून म्हणलं तुम्ही उद्या 8-9 वाजेपर्यंत पोहोचा आमच्या इथं समजा गावात. बरं 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 ठीक आहे मग, नक्की आहे ना समजा. बरं काही हरकत नाही, चालते मग येतो मी उद्या. हो तिकडचा आहेच माझा एरिया, मग तिचा तेवढा मारून देऊ तुमचा. किती एकर आहे? जास्त वाजता आहे ना, 10-12 एकर लोकांची सांगू राजा. मग काय तर हे बा 6 एकर आपला आहे, अजून बाकीची लोकांची आहेत. मी त्याला सांगून ठेवतो. हो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका फक्त. हो या तुम्ही बिंदाशान. काय कसं काय एकर गिकर काय भाव काय तुमचा? द्या ना हो तुमच्या हिशोबानं. 2500 रुपये बॅग द्या, काय असते ते. हो 2500 देऊन द्या, जाऊ द्या. बस 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 या तुम्ही, काही हरकत नाही. नगदी पेमेंट आहे, विषय नाही. पैशाचा काहीच विषय नाही. चल जमलं 100 आपला आता. जाऊ दे, घेऊ द्यायला टोले आता उदोळ्यावाले. बरं बरं ठीक आहे, ठेवा मग. या उद्या 9 वाजेपर्यंत टचवा. चला आता आले का, चहा पाणी पिऊन नाश्ता करून आले ना, म्हणजे आता 11-11:30 वाजू शकते. हो कसं आहे, रात्रीचं काढणं आपल्याला सगळं सोयाबीन आता कंदील भाजीचं क्लिअरच करून टाकू आपण आता. आणि उद्या म्हणलं कसं, उद्या आपल्याला जायचं आहे यवतमाळ. नवरात्रीच्या ना आपल्याला कसं बोलावलेलं आहे झाबऱ्यानं. म्हणून म्हणलं शिवलालय म्हणे जाणं आहे म्हणजे जाणं आहे. तर म्हणलं उद्या शांताराम भाऊचं कॅन्सल. अरे 2 दिवस झाले का चाटा देऊन राहिले त्याला. आता उद्या अजून चाट म्हणल्यावर ते आता कल्ला नाही करून का. ते पण येऊन राहिला म्हणलं ते. आता जर त्याला सांगितलं असं तर नाही का तपासा ते पण येऊन राहिला इकडेच. येऊ द्या, हे बा मी बरोबर थोपवतो त्याला. हो हो होच करायचं, नाही म्हणाच नाही. उद्या सकाळी सटकन आपलं ट्रॅक्टर घेऊन आपलं सरपंचाचं गायब. हो सध्या होच म्हणा, नाही म्हणलं की लय बिपडते पडते. हो मी बरोबर बोलतो, काय बोलास ते मीन बबनराव. तू काय सांगास ते सांगा, ते आले ते आले आले आले. का रे आले वाटते, झालं का कधी लाभाजीचं? हो काय आता काळाला चालले म्हणते रातच्यानं. बा काय करता आता, ते तुमचं आता अंगावर आलं ना आमच्या. मग काय तर मिळालं आज त्याचं निरेपिरे करून टाका. ते म्हणे थोडेसे पैसे वाढून देतो म्हणे, या म्हणे मशीनवर. जास्त वाजता माणसं असली रप 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 काढून आम्ही 11 वाजता घराकडे आणू लागा म्हणे. तर मग कसं चला बा म्हणलं, म्हणून आता डबल ड्युटी सुरू आहे आता. जेवण खावणं केलं जराशे चाललो आता वावरात. बाबा लस काळजी घेऊन राहिली तुम्ही कंदील पुढेची, म्हणजे घरी आणून देपर्यंत लगे. बापा काही हाय वाटतं शेटिंग तुम्ही नाही. जेवण घेऊन केली म्हणते बाबा, भाजी गिजी हे ते. आता जेवण कायचे नाही, जेवण बा उपाशी मरत होतो ना. कुत्र्यानं भाकरी नेल्या होत्या आमच्या निमाच्या झाडावरच्या. मग काय सांगा तुम्हाला, पुऱ्या भाकरी राजा तोडल्या काय खा म्हणलं आम्ही. शेवटी कंदील बुड्याला दया आली आमच्या, काजूकरी बनवली बा. मग काय तर किती आमच्या आम्हाला माहिती आमच्या हाल काय तर. लबाड्या रे बाबा, लय लबाड्या. बरं 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 ठीक आहे ठीक आहे, नाही चांगलं केलं त्यानं. पण उद्या आहे ना आपलं, नाही तर उद्या मग सण नवरात्र आहे बा, जा लागते ना. असं तसं असं तर नाही ना काही उद्या. असं कसं बोलून राहिले उद्या म्हणजे काय, उद्या कुठं चाललो आम्ही तुम्हाला सांगत ना बा. उद्या कोणते काही हालती तुमच्या इकडे येणंच आहे ना आम्हाला. मग का गावात राहणं नाही आम्हाला. पाय म्हणलं कशी आहे, हो होच करते ते. उद्या सकाळी बिलकुल गायब. असं मग नक्की आहे समजा, म्हणजे काही याचे डाऊट नाही ना आता. नाही डाऊटच नका पकडू तुम्ही. का शिवलाल भाऊचे 10 एकावर एक फोन येऊन राहिले, तिकडून झाबरू फोन करून राहिला, या रे बा या रे बा. पण म्हणलं नाही बा, शांताराम भाऊचं सोयाबीन काढणं आहे, बाकी तुम्हीच निपटा. असं हो का, असं पुरी शेटिंग लावला ते सरपंच ट्रॅक्टर सांगून ओके आहे, सकाळी जाणार आहे आणि मला सांगून राहिले. असं हो का, बरं बरं तुमच्या मनानं. मग उद्या मी तयार राहतो मग नारळ घेऊन वावरात या. काही हरकत नाही, या मग तुम्ही बरोबर आजच्या टाइम सारखे, फक्त चाट नका देऊ. नाही चाट कशी हो, ते ओलं होतं म्हणून. आता ओलं असो का चिलं असो, कसं असो काढून देतो म्हणजे देतो. ठीक आहे चला, जातो आम्ही आता हळंबावर. मशीनवर जा लागते बा, लवकर काढणं झालं पाहिजे आमचा. चला 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 चला. अरे कुठं चाललं म्हणलं, ते कुठं आहे उदळ्यावाले, कुठं आहे तुमच्या काशा बबन हे ते कुठं आहे म्हणलं. चला तुम्ही आता 7:30 होऊन राहिले तर निघायचा पता नाही. अरे आता मी काय करू आता, ते बबन काशीनाथ भाऊ म्हणे की आपल्याला यवतमाळ जायचं आहे म्हणे. मग मी काय करू आता, ते पुढे पुलावर जाऊन थांबलेले आहेत, काही आता रस्त्या नाहीत. पुढे जाऊन उभे राहतो म्हणे, ट्रॅक्टर आता मी काढून राहिलो. देलतात झोडपा नाही का. हो बरं झालं हार्वेस्टर सांगितलं. येऊन राहिला म्हणा बाबू. हो तर काही हरकत नाही. पण यायला तर जरासं कसं दाखवाच लागेल ना. अरे लेका म्हणलं माणूस किती ठेवा जराशी. 2 दिवस झाले चाटा देऊ राहिले, आजही चाटा दिली. इथं काऊन नाही थांबलं ते. पयाला काऊन म्हणलं ते बबने आता. जाऊ दे ना शांताराम, कसं चांगल्या कामासाठी चाललो ना आम्ही आता. आता माता दुर्गा मातेची आपण आता मूर्ती आणण्यासाठी चाललेलो आहो, आणि तुम्ही रोखून राहिले राजा. काय शोभते तुम्हाला. त्याला कसं वाटलं बुवा, कसं बोलचाल झाल्यापेक्षा सकाळ सकाळ आहे दिवस निघाला भांडणं व्हायचे, म्हणून ते पुढे जाऊन थांबले बिचारे. काय का शिवला तू का हे बा म्हणलं बा 3 दिवस झालं ना माझ्या सोयाबीन राहून राहिलो. आता म्हणून राहिले इकडे, मग रात्री सांगायचं असतं की बा येत नाही आम्ही. रात्री म्हणते येतो येतो येतो, सकाळी चाटा देते पैतीतले कायची. दोघंही पयाले ते पुढे. जाऊ दे चंद्र भाऊ, कसं आता आम्हाला जावं लागते, सोबती पाहिजे तिकडून आणाले. जाऊ दे आजच्या दिवशी उद्या देते तिकडून भाण्या. उद्या म्हणलं 100% द्यायचं दे मग माय दे. अरे बबन भाऊ म्हणे हो काय करा म्हणे, आता शांताराम भाऊले तोंड दाखवायला जागा नाही राहिली. हो म्हणून म्हणे आपण पुढे थांबतो म्हणे मी. आणि उद्या कोणत्या हालतीत म्हणे सकाळी 4 वाजता त्याच्या वरात जाऊन आपण. उद्या येते ते 4 वाजता. आता का हार्वेस्टर आला की 12 वाजता पोती घेऊन घरी येतो तुम्ही. बरं पाहतो मी आता. दंड वसूल करतो मी तुमच्यापासून. थांबा तुम्ही आता. काय जाता कुठले का
जाऊ दे भानू, काढ बरं ट्रॅक्टर, काढ. लक्ष्मण चला बरं, लवकर लवकर. लोक पुढे गेलेत ना, लवकर जा लागते ना आपल्याला, उशीर झाला ना आता. चला जाऊ दे आता. शांताराम भाऊ उद्या पाहून घे तुमचं ते काय आता. आणि आता घरी या का तुम्ही 2-4 जण, कधी लाभजी आहे, मुंशीराम भाऊ आहे. तिथं मंडपापाशी जरा देवीच्या तिथं राहिलं सुले कामं करून घ्या म्हणलं काय. तसं बाकी मंडप गिंडप स्टेज गीज तयार झाल्यासारखंच आहे. आणि मारुतर आहे तिकडे यवतमाळले, मूर्ती घ्यायच्या तिथं. त्यामुळे इकडचं सगळं निरेपेरे करा तुम्ही. आम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत येऊन जाऊ. हो हो ठीक आहे ना, बरोबर. हो ना, आता मला हार्वेस्टरला जावं लागतं ना. हो ना, आहे ना कंदीला म्हणजे आम्ही हो ना, काही हरकत नाही. हो जा तुम्ही जा. बरं झालं बा, हे दोघं तरी आले तर नाही का. हो ना, आता कुकडे हा रस्ता समजून नाही राहिला त्या घनगणीचा. हो ना, आता फोन लावा त्याला का उचलून नाही राहिला. अरे का भाऊ म्हणलं, हे शांताराम घनगणीचं वावर आपल्याला तिकडे जात होतं सोयाबीन काढाले. हो अजूनही काही लोकांचे कारण आहे तर म्हटलं कुठं आहे त्याचं वावर. या रस्त्याने सरळ गेलं की आहे का गावाकडे, का इकडेच आहे अलीकडे. म्हणलं बबन भाऊ, हो पहा ना, हे हार्वेस्टर बोलावलं म्हणलं रजा आपल्याला. म्हणे वावरात जा म्हणे, इकडे हार्वेस्टर सांगितलं होतं. ना आपण जर गेलो असतो तर मग किती आपत आता. कसं काय होतं ते. नाही कलाकार त्याला वाटलं चाट देतील म्हणून. बरोबर आहे, पण आपण कसं आता सांगून दिले म्हणजे आता हे हार्वेस्टर जर गावात गेलं आपले उदळवाल्याला काही राहीन का. तिथे तिथे सरपंच काढून घेते, बाकीची लक्ष गिक्ष आहे बा सगळेच काढते. याला लवकर वापस पाठवा लागते भाऊ, नाही ते बा एकही उदळच राहत नाही आपल्यासाठी. बरोबर सांग ना मग. बरोबर सांगून दे, बरोबर काय सांगायचं ते बरोबर सांगून तू आता. सांगा ना भाऊ म्हणलं काय आहे ते तुमचं. सांगा ना कुठं आहे ते शांताराम घनगणीचं वावर राजा. फोन नाही उचलू राहिला पुढचा म्हणून. कालपासून 2-3 फोन केले त्या माणसानं. म्हणे उद्या नक्कीच आहे नक्कीच आहे. आता फोन नाही उचलू राहिला. त्या ओळापाशी आहे ना ते उभा. घरी फोन भरला असेल त्याचा. अरे बा तुम्ही काय राजा कोणाच्या नांदी लागले हो. तुम्ही राजा ते शांताराम भाऊ घनगणी ओळखता का म्हणलं. पाहिलं का तुम्ही त्याचा स्वभाव माहिती आहे का म्हणलं. नाही बा तसं काही माहित नाही म्हणा, पण ओळखीचे नाही. पण ते कसं 2-3 फोन लावले त्याने, इकून तिकून नंबर घेतला असेल आपल्या हार्वेस्टरचा, कार्ड दिलं असेल कोणाकडे म्या, त्याने पाहिलं असं. झालं तुम्ही सापडलं यावर्षी. दरवर्षी हेच रोनाचा पाय त्याचा. एक उदळ्यावाला त्याचा वावर उदळ करत नाही. पैशाला किती घुमवते ते. या उद्या या सकाळी या संध्याकाळी. अरे बा मला जागेवर चाटते जागेवर. मग घरी गेलं तर वावरात जाते, वावरात गेला तर घरी येते. मग तुम्हाला काय माहिती आहे पैशाला बा म्हणलं एक मजूर नाही येतात ना त्याच्या वावरात. तुम्ही काय लिहून राहिले कचाटे त्याच्या. काय बोलून राहिले म्हणजे चटेल म्हणू शकेल का. म्हणून मला बोलावलं का. 1 नंबर चाटेल आहे. आम्हालाच तर उदळ घ्या म्हणे ते. मग 5,000 रुपये बॅगीने घ्या म्हणे, 5,000 रुपयानं. पण तरी आम्ही घेतलं नाही, कारण की आम्हाला माहिती आहे ना 5 रुपये येत नाही म्हणून हातात नाही असं आहे ते. मग गावातलं बा एक मजूर जात नाही त्याच्या इकडे. नीरा म्हणलं बा चक्रा मारायला लावते खराब होती. म्हणून म्हणलं तुम्ही आले तसे रिटर्न जा, नाही तर हे बा घरावर गोटीन तुमच्या. हे बा डिझेल तुमच्या घरून जाईल. नाही मग सोयाबीन घेईन मी त्याचं. तिथंच त्याला आधीच मग लावाच्या वक्ती सोयाबीन मागतो मग. हो जे भावानं आपण ठरवलं 2500 रुपये सांगितलं मी त्याला. त्या हिशोबाने मी हे घेतो मग सोयाबीन तिथं मोजून. आम्ही जातच करायचं तरी. अरे बाबा तुम्ही काय तुम्ही हे पा बरं जसा नाही तुम्ही काही हरकत नाही. पण तुमची हे पा गाडी एकखेप का इकून गेली ना, इकून न्यायच्या दोघती नेतेच ते तुम्हाला. पण तिकून जर वापस येईल ना तर मला म्हणा तुम्ही. मग रस्ता तर एका त्याच्या वावराले 2 वावरावाल्या संग पहिले भांडणं करावं लागते, मग त्याच्या वावरात जा लागते. बाबा चांगलं लोचल काम दिसून राहिलं मला. पुरं का अटकवलं मला त्यानं. मला म्हणे रस्ता टकाटक केला म्हणे, आता 4-8 दिवस झाले म्हणे असंही सांगे. ते काय आहे वावरात येईपर्यंत काही सांगते ना. पान तुम्ही आता गेल्यावर समजा तुम्हाला काय हाल आहे तर. मग तुम्ही तिकून वापसच येणे नाही. 8 दिवस तुम्ही लटकले समजा, तुम्हाला दुसरं आण लागन काढून न्या लागन. नाही झालेच नाही पुरत नाही का. हो जाऊ दे इथूनच पळतो तुम्ही. हाय हे चला आपलं बरं. हो जाऊ दे तिकडे. बोल हे बा थांबूच नका तुम्ही. अजून आता ती गाडी घेऊन तर बसा लागन. सटकन निघा, त्याचा फोनही उचलू नका. नाही आता गाडी उचल तुम्ही. भेटले का चालू बा मी माय चालू आहे तेच बरं आहे नाही का. चला बरं भेटले तुम्ही, धन्यवाद. अभिन तर हे हार्वेस्टरवाला येऊन राहिला. काय करा फोन लावून राहिला, फोन उचलून राहिला का. का म्हणलं कधी ना हार्वेस्टरवाला आलता गेला पुला गेलापर्यंत काही आला आणि वापस गेला काही असं काही आलं का लक्षात. काही आलता म्हणून गावात एखादा हार्वेस्टरवाला काय म्हणलं. कोणी सांगितलं हार्वेस्टर कोण सांगितलं म्हणलं. मॅच सांगितलं. हे चॅटेल लोक माहित नाही का. कालही चाट दिली, परवा दिली, मला आजही देते. हे मला झुमऱ्या सांगे ना ते म्हणजे कॅन्सलच आहे म्हणून तुमचं. म्हणून मी कसं हार्वेस्टरवाल्याला फोन केला. मला यायला काय आपण काय लपकतो का. पण का हार्वेस्टरवाला फोनच नाही उचलू राहिला आता. बाबा शांतीला हुशार राहिला का. हार्वेस्टर बोलावलं होतं याच्यावर नाही. अरे पण आता काय ते हार्वेस्टरला आता पाहिजे लावून फोन. मग तू जाऊन पाय काय आहे काय नाही तर. असं काय राजा किती फोन लावा दिले, उचलून नाही राहिला. लागते पण उचलतच नाही. शेवटी स्विच ऑफ केला त्यानं माझ्या कटायनं. काय झालं तर बहुतेक मला वाटते दिली चाट्यानं. दिली म्हणजे दिलीच ना. हो ना पुलावर होतेच नाही पुढे गेलेले. 100% याने दिलं पलटून ते. असं काय सांगा बा काय तर. पण झालं मग आता मंदिरापाशी जरा करू लागलं मग ते नवरात्रीचं. जाय मग तिकडे. हो ना पाहतो मी जातो ना. हो तरी लावून पाहतोच ना दुपार लोक. या मग आता तुम्ही बी तिकडे. आता तुमचं जमलं बाबा सोयाबीन निघालं, वावची घालणं सुरू आहे. किती झालं म्हणलं मग आपलं किती बॅगा होते. 2.5 होते वाटते नाही. 2 होते आणि थोडेसे 10 किलो होती समजा. हो तरी आपल्या 7चा आवरेज आला बा. 7-2-14 16 पोत झाले आपल्याला. बाबा मस्त झालं तुम्हाला. मुंगशिराम भोल किती झाले मुंगशिराम भोले. 8 आला ना. हो 8चा कमाटीच्या 50 पोत झाले म्हणे असं म्हणे ते. हो आता काय 8चा म्हणे ते. असं हो का बरोबर ठीक आहे. आता पाहतो मी आता काय होते हार्वेस्टरवाल्याचं. लावून पाहिजे फोन. चला येतो मी तिकडून. काही खरं नाही येत नाही का. बसली आधी चाट बसलेली. आता उद्या पाहू काय होते आता. काय टाइमपास करू राहिले शिवलाल भाऊ ने मारते. चला ना हो लवकर. लक्ष्मण भाऊ इकडे या. इकडे द्या त्याला आवाज घेऊन या सगळे घेऊन. काय करून राहिले म्हणलं ते टाइमपास. ते शिवलाल तर काय सुरू आहे तिथे. ते मारते गिरते ते पोट्टी गिट्टी. चला ना म्हणा फटाफट. इथेच 6 वाजून राहिले ना.
मोठा खोरा आहे त्याचा. ते मारतात ते शिवलाल सुरू आहे, मी देतो पैसे ते शिवलाल मध्ये मीच देतो. मग मी आणलं देऊ द्या देते तर, पण मारते म्हणे नाही म्हणे हे कसं आपलं सगळ्या गावाचं काम आहे म्हणे, सगळ्या मिळून वर्गणी करू म्हणे नंतर देऊ म्हणे बा. हो आता झाबरून यायनं सगळ्यांनी पैसे जमा केले ते दिले होते मूर्तीवाल्याले. तर शिवलाल मध्ये ते वापस घ्या. हो तर ते मारत्यानं वापस घेतले. आणि आता शिवलाला कोणाला तरी फोन केला वाटते बा. हो 25,000 रुपये बोलावले त्यानं. आता ते मारतीच्या खात्यात टाकणार आहे आणि मारती त्याला देणार आहे. हो असं काहीतरी आहे बा ते. कायच करावं आता. हो ना, आम्ही तेच म्हणलं ना त्याला देऊ नको. मग आपण सुरू आहे ना शिवलाल भाऊचा मीच देतो. काय म्हणून का कुठचे आणून राहिला रे पैसे, मायाबीन याले त्याला पैसे तेच देऊन राहिला. म्हणलं हाय काय याचं. मग तेच म्हणलं ना, ते काही नाही ते निवडणुकीसाठी आहे त्याचं. हो म्हणजे कसं वाटलं पाहिजे बा, मग काय गावातले तरी भेटले पाहिजे. हो असं आहे त्याचं गणित, काही त्याच्यात दुसरं काहीच नाही त्याच्यात. कोणा पण त्याला पैसे देऊन कोण राहिला. आता रोड बनवायला 30,000 घातले ना त्यानं. हो ना, कोणी असेल ना राजकारणी, कोणी देत असेल त्याला सपोर्ट असेल त्याचा, की पाहिजे बा कोणाला पाळासाठी उभा राहायचो असं काही असेल. काय सांगा आपल्याला काय माहिती त्याची राजनीती काय आहे ना. त्याचं त्याला माहिती. जाऊ दे तिकडे. हो देते ना देऊ द्या. जाऊ दे देते तर आणा त्याला लवकर बोलवू. चला म्हणा फटकन. हो बसा जा. चला दे आवाज दे द्यायला. चला शिवलाल झालं का. चला मारते. चला बसा लवकर. उशीर होणार ना तिकडे बाय वाट पोरायला फोन राहिले. चला. हॅलो मी जगन बोलतो. मला जगन कुठे आहे तुम्ही. हॅलो जाबरू बोल. जगन बोल. कुठं काय देवी माता कुठं काय म्हणलं. आम्ही वाट पाहू म्हणलं. झाली तयारी सगळी. हो ना, किती वारची वाट पाहू आम्ही. हो निघालो आम्ही. झालं अर्ध्या घंट्यात पोहोचतो रे. अर्ध्या घंट्यात येऊन राहिलो. झालं आलो, जवळपास आलो आम्ही. तेच म्हणलं आबाजीला फोन घेतला ते फोन लावला. हो ये मग लवकर. वाट पाहू आम्ही. माता की चला आमचे दादा म्हातारांनी विराजमान झालेले आहे. आजपासून नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला उद्या भेटू 5 वाजता.